एक मिनिट बैलगाडी मालक ऐका. बैलगाडी मालक सर्वांना एक विनंती आहे, जो काही निर्णय अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने घेतलेला आहे त्यात सगळ्या तालुक्याचे अध्यक्ष उपस्थित होते. त्यांना एक दिवस अगोदर प्रत्येक तालुका कमिटीच्या ग्रुपवर हा विषय मांडायला लावला होता आणि प्रत्येक तालुक्यातून हा विषय गंभीर घेतल्यानंतर हा निर्णय घेतलेला आहे. हा तुमच्या हिताचा निर्णय घेतलेला आहे. इथून पुढची मैदानं होणारी ही पश्चिम महाराष्ट्र मर्यादित होतील. बैलांची संख्या जास्त आहे आणि करार किंवा मी विचार दिलाय, मी इथं आता अर्धे पैसे दिलेत, अर्धे पैसे आता आज देणारे, काल दिलेत, परवा दिलेत, हे काही चालणार नाही. जर 26 तारखेच्या दुपारी 3 वाजायच्या अगोदर जर तुमचा व्यवहार झाला असेल, व्यवहार झाल्यावर कुणीही थांबत नाही. तो माणूस बॅनर टाकतोच. बॅनर असेल, तुमचे ट्रान्झॅक्शन पूर्ण असेल आणि त्याच्या अगोदरचा स्टॅम्प असेल तरच तुमचा स्टॅम्प तुम्ही जुना घेऊ शकता किंवा ट्रान्झॅक्शन 1.5-2 लाख पाठवले तेवढं म्हणू शकता की बैल घेतलाय. पण जर बॅनर जरी पडलेला नसेल तरी तो बैल गृहीत धरला जाणार नाही. एका मोठ्या बैल मालकाने 14 लाख रुपये दिलेत आणि त्या दिवशी संध्याकाळी मीटिंग नंतर तो म्हणत होता लगेच आजच्या आज खरेदी करतो, तरी आम्ही खरेदी करून दिलेलं नाही. त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी लक्षात घ्या. हे तुमच्यातून आलेले तुमच्यासाठी घेतलेले निर्णय आहेत, माझ्या एकट्याच्या स्वार्थासाठी नाही. त्यामुळं कुणीही ह्या गोष्टीला पळवाट काढू नका, ही नम्रतेची विनंती.